नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझ्या बिल्डिंगमध्ये माझे मामा राहतात असं. तर त्यांच्या इथं मागे गणपती होता बसवलेला. तर तिथलं आज मी तुम्हाला कार्यक्रम, आमचे सगळे नातेवाईक वगैरे तिथं जेवायला होते, त्याचं मी तुम्हाला दाखवणार आहे जेवणाचं वगैरे. इथं 3 किलो कांदे व टोमॅटो वगैरे असं आम्ही घरून भाजून घेतलेलं होतं आणि मसाला तयार करून घेतलेला होता. छोलेची भाजी, पुरी, डाळ, भात आणि मिरच्या बनवणार आहेत आम्ही इथे. तर ते मी सगळं तुम्हाला इथे दाखवते आहे. सगळा मसाला आम्ही भाजून घेतलेला होता व तो वाटून घेणार आहे. तोपर्यंत इथं कुकरमध्ये आम्ही 2.5 किलो डाळ कांदा टोमॅटो घालून शिजवून घेतलेली होती, कुकरमध्ये हळद वगैरे घालून. इकडे मिरच्यांची भाजी, अद्रक, जिरं, मोहरी, लसूण याची तेलामध्ये फोडणी देऊन मिरच्या आम्ही लांब चिरून घेतलेल्या होत्या. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परतवून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं होतं, ते घातलं. हा सगळा स्वयंपाक माझ्या मावशीनेच केलेला होता. बाकीच्या आम्ही सगळ्यांनी हेल्प केली होती, पण भाज्या वगैरे फोडणी सगळं मावशीनेच तयार केलेलं होतं. इथं मिरच्या आपल्या छान शिजत आहेत, तोपर्यंत मावशीने छोलेची भाजीला तयार करायला घेतली. मोठ्या पातेल्यामध्ये तेल घातलं आणि आपण वाटून घेतलेलं वाटण इथे तेलामध्ये परतवून घेतलं छान व्यवस्थित. गॅसच्या शेगड्या आम्ही बाहेरून मागवून घेतलेल्या होत्या. इथे 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा छोले मसाला घातलेला आहे मावशीने आणि इथे असं परतवत गेल्या. छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. थोडंसं मीठ घातलं. छोले अगोदर शिजवताना पण त्याच्यामध्ये हळद व मीठ घालून घेतलेलं होतं. 3 किलो छोले रात्री भिजत घातलेले होते व जेव्हा छोले बनवायचे होते तेव्हा कुकरमध्ये मीठ आणि हळद घालून ते शिजवून घेतले. इथं आपला मसाला झाकण ठेवून त्याच्यावर छान तरी येईपर्यंत शिजवून घेतला. तोपर्यंत मिरच्या इकडे आपल्या शिजत आहेत. मावशीच्या सगळीकडे लक्ष आहे. मिरच्यांमध्ये थोडं दही घातलं ना मिरच्यांच्या भाजीमध्ये, तर तिला अजून छान टेस्ट येते व तिखटपणा पण थोडा कमी होतो मिरचीचा. वरून कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि अर्धवट झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत व त्यातलं पाणी आटेपर्यंत मिरच्या शिजवून घेतल्या. व इकडे तुम्ही बघू शकतात आपल्या छोलेच्या मसाल्याला पण छान तरी किती छान सुटलेली होती. असं अधूनमधून त्याला परतवतच राहावं लागत होतं, खाली करपायला नको म्हणून. धना पावडर घातलं व 3 छोट्या वाट्या इथे मिरची घातली लाल तिखट व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छोले छान शिजलेले होते. आता मसाला पण तयार झाला होता. छोले आपण टाकून घेऊ मसाल्यामध्ये व सगळे छोले मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लागेल तसं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं, घट्ट पातळ बघून, आणि छोले शिजवून घेतले. 150 ते 200 माणसांना हा स्वयंपाक बरोबर पुरेसा असा होता. सगळे एकदम परफेक्ट माप होतं, सगळ्यांना व्यवस्थित पुरले. आता छोले पाणी टाकून अर्धा तास शिजवून घेतलं. वरून कोथिंबीर घातली. छोले तयार झाले होते. आता मिरच्या पण आपल्या झाल्या होत्या रेडी. इकडे आता डाळला फोडणी दिली जाते आहे. फोडणीमध्ये तेलामध्ये जिरे व तमालपत्र, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग व अद्रक लसूणची पेस्ट घालून फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये आपली डाळ घातली. थोडंसं लाल तिखट पण फोडणीमध्ये घातलं होतं मावशीने. डाळ पण छान शिजलेली होती. व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं.
चवीनुसार मीठ घातलं व बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व डाळ पण उकळी येईपर्यंत छान शिजवून घेतली। ताईंनो थोडासा पसारा जास्त आहे कारण कार्यक्रम 150-200 लोकांचा होता, तर पसारा प्लीज इग्नोर करा। आता इथे पुऱ्यांची कणिक मळली जाते। इथे पाण्यामध्ये तेल वगैरे मीठ आणि ओवा थोडंसं बेसन पीठ घालून गव्हाचं पीठ घालून कणिक पुऱ्यांची मळून घेतलेली आहे। बघा कणिक जास्त होती म्हणून थोडीशी घट्टच भिजलेली आहे, कारण एवढ्या पुऱ्या लाटेपर्यंत परत कणिक आपली पातळ होत जाते व पटापट 2-3 जणींनी पुऱ्या लाटून इथे मस्त आम्ही पुऱ्या तळून घेतल्या होत्या। असं सगळे जेव्हा काही कार्यक्रम असला तेव्हा खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं। सगळा स्वयंपाक रेडी झाला होता। मग इथे गणपती बाप्पाची सगळ्यांनी मिळून अशी आरती करून घेतली। एकेकाला सगळ्यांना आरतीचा आनंद घेतला सगळ्यांनी। इथं एकेकाने आम्ही सगळ्यांनी मिळून अशी आरती केली व नंतर लास्टला आम्ही जेवायला बसलो सगळ्याजणी। तुम्ही ते बघू शकता, आम्ही लास्टला बसलेलो होतो। शूट करायचं मध्ये विसरली कारण खूप गर्दी होती। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया।